सर्वांना रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आषाढ निमित्त चमचमीत अशी मस्त चिकन दम बिर्याणी बघणार आहोत। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। आणि रेसिपी सुरू करायच्या आधी ही व्हिडिओ पूर्ण समजून घेण्यासाठी स्किप न करता संपूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका। लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ माझे कंटिन्यू बघत रहा। तोपर्यंत चला मग आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर साहित्य बघूया आता। अर्धा किलो चिकन घेतलं, इथं अर्धा किलो तांदूळ घेतले। हे तांदूळ मी एका तासापूर्वी भिजत ठेवले होते। इथं हा बासमती राईस घेतलाय मी, बासमती बिर्याणी राईस। कोथिंबीर, पुदिन्याचे पानं आणि हा बरिस्ता घेतलाय मी बिर्याणीचे लेयर लावण्यासाठी। थोडेसे काजू घेतले, काजू नाही घेतले तरी चालेल, ऑप्शनल आहे। आणि खडे मसाले घेतले, इथं 3 तेजपानं घेतले, 4 ते 5 मिरे, थोडीशी दालचिनीचे तुकडे, चक्री फूल आणि लवंग घेतली आहे। फोडणीसाठी जिरं। हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। एकदम घरगुती पद्धतीचे, नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीत मी मसाले बनवते, घरगुती पद्धतीचे एकदम। हळद, धना पावडर, एव्हरेस्टचा मी इथं बिर्याणी मसाला घेतलाय। आणि आपल्याला तांदूळ शिजण्यासाठी जे मीठ लागणार आहे ते आणि चिकनला शिजण्यासाठी जे मीठ लागणार आहे चवीपुरतं ते मी एकत्रित घेतलंय इथं। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या, तुमचं किती चिकन आणि किती तांदूळ आहे त्यानुसार। आपल्याला मॅरिनेशनसाठी आणि तांदूळ शिजायला टाकले की तेव्हा आपल्याला लिंबू लागणार आहे, तर 1 लिंबू लागेल आपल्याला पूर्ण। तुम्ही मॅरिनेशनसाठी जर दही वापरत असाल तर ते पण वापरू शकता, पण विरुद्ध आहार घेऊ नये म्हणतात म्हणून मी दही वापरत नाही कधीच। त्यामुळे मी लिंबू आणि टोमॅटो वापरते आंबटपणासाठी। आलं, हिरवी मिरची, लसणाचे 15 ते 20 पाकळ्या आणि टोमॅटो। आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची, म्हणजे वाटण तयार करायचं आहे। आणि फोडणीसाठी आपल्याला इथं कांदा लागणार आहे एकदम बारीक। आणि बरिस्ता मी तयार करून ठेवलेला आहे, त्यामुळे बरिस्ता तयार मी आता करणार नाहीये। बिर्याणीची लेअर देण्यासाठी आपल्याला बरिस्ता लागतो, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं। तर बरिस्त्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती टाकलेली आहे। व्हेज दम बिर्याणी जेव्हा केली होती ना, तेव्हा एकदम डिटेलमध्ये मी बरिस्ता कसा तयार करतात तेव्हा करून दाखवलेलं आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता। यासोबत मी अंडा दम बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी अशा दोन्ही रेसिपी अपलोड केलेल्या आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर रुपाली डिलिशियस किचन चॅनलवरती जाऊन बघू शकता। तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। बाकीचं साहित्य दाखवते, तोपर्यंत इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं। तर पाण्याला उकळी फुटू द्यायची आहे, तोपर्यंत आपण सगळे जे खडे मसाले घेतले ते इथं टाकून घ्यायचे आहेत पूर्ण। आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जे मीठ घेतलंय ते भरपूर असं इथं मीठ टाकून घ्यायचंय पाण्यामध्ये। इथं मी 2-2.5 चमचे इथं मीठ टाकून घेतलंय। तर आपण आता तांदूळ टाकून घेणार आहे, पाणी एकदम खळखळून उकळी येऊ द्यायची पाण्याला आणि मग तांदूळ टाकायचे आपल्याला इथं। आणि आपण जर 1 ग्लास तांदूळ घेतले तर आपल्याला त्याच्या 4 पट पाणी टाकायचंय, म्हणजे 4 ते 5 ग्लास पाणी इथं आपल्याला घ्यायचंय। आणि एकदम असे मोकळे असे तांदूळ शिजून घ्यायचे, म्हणजे ते तांदूळ एकदम छान फुलतात। आणि उकळत्या पाण्यातच आपल्याला तांदूळ सोडायचे आहे, नाहीतर आपण भिजवलेला असतो तांदूळ, त्यामुळे ते तुकडा होऊ शकतो। पाण्याला छान उकळी आली आता आणि खडे मसाल्यांचा जो कलर आहे तो पूर्ण पाण्यात उतरलाय, त्यामुळे आपण इथं पाण्यामध्ये लिंबू टाकणार आहे। त्यामुळे पाणी असं पांढरं शुभ्र होतं पूर्ण, बघू शकता रंग असा पुन्हा आहे तसा झालाय। आणि लिंबाचा साल पण याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। आता उकळीमध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे, पूर्ण पाणी काढून घेतलंय मी तांदळामधलं। आपल्याला तांदूळ आता 80% शिजून घ्यायचा, इथं पूर्ण नाही शिजवायचा आहे कारण आपण दम देणार आहे बिर्याणीला त्यामुळं। आणि स्टार्टिंगला 5 मिनिटं फुल गॅसवर शिजवायचा आणि नंतर कमी गॅसवर आपल्याला बरोबर पूर्ण एकूण 10 ते 12 मिनिटं लागतात आपल्याला तांदूळ शिजण्यासाठी। तर आपण आता तांदूळ शिजेपर्यंत मॅरिनेशन करून घेऊया। मॅरिनेशनसाठी आपल्याला इथं हा आमचा घरगुती लाल मसाला मी 1 चमचा टाकते, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता। अर्धा चमचा धना पावडर, चिकनच्या चवीपुरतं जे मीठ घेतलंय उरवलंय ते पूर्ण इथं टाकून घ्यायचंय आपल्याला। चिकन बिर्याणीचा जो मसाला आहे
तो पूर्ण टाकणार नाही आपण, इथं अर्धा टाकायचा आहे आता इथं मॅरिनेशन साठी, आणि अर्धा आपण ठेवणार इथं. नंतर सांगते मी कसं काय करायचं त्याचं. पाव चमचा हळद, आपल्याला इथं लिंबू टाकून घ्यायचं आहे अर्ध मॅरिनेशन साठी. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही इथं दही पण वापरू शकता, पण विरुद्ध आहार होतो म्हणून आमच्या इथं खात नाही. थोडीशी पुदिन्याची पानं, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बिर्याणी सांगणार आहे, खूप जास्त वेळ नाही लागत या बिर्याणीला. आणि आता हे सर्व मसाले आणि कोथिंबीर वगैरे सगळं असं छान चिकनला लावून घ्यायचंय आपल्याला. इथं मसाले वगैरे टाकताना आपण हिरवी मिरची पण घेतली आहे थोडीशी, हे लक्षात राहू द्यायचं. आता मॅरिनेशनला आपल्याला ठेवायचं आहे तांदूळ वगैरे शिजायपर्यंत आणि बाकीची तयारी होईपर्यंत. छान 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशन होतं. तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता, अर्धा तास 1 तास असं. तर आता झाकून ठेवूया आपण. हे वाटणाची तयारी करून घेऊया. आता इथं टोमॅटो कट करून घ्यायचा आहे, खूप जास्त कट करायची गरज नाहीये, रफली चॉप केला तरी चालेल. असं या प्रकारे आपण आता कांदा कट करून घेऊया. कांदा असं मी मध्ये मोठा आहे म्हणून असं मध्ये कट दिलाय, आणि आपल्याला असे उभे स्लाइस लागणार आहे कांद्याचे. हे बघा असे ह्या प्रकारे आपल्याला इथं उभे स्लाइस इथं कांद्याचे छान फोडणीसाठी करून घ्यायचे आहे. तर कांदा आपला इथं कट करून झालाय, मोठे मोठेच कट केले आपण, कांदा भजीला कसं कट करतो त्याप्रमाणे. तांदूळ पण आपला आता 80% शिजलाय, बघू शकता असे कण लागतायत तांदळाचे. याचा अर्थ आपला तांदूळ पूर्ण शिजला नाहीये, आपल्याला एवढाच तांदूळ शिजलेला हवा होता. आता यातले तुम्ही खडे मसाले काढून घेऊ शकता, नाहीतर तुम्हाला ठेवायचे असले तर तुम्ही असेही ठेवू शकता. पाणी काढून घ्यायचं आणि तांदूळ एका चाळणीवर काढून घेऊया आपण. अशा एका चाळणीमध्ये मी तांदूळ काढून घेतलाय, एकदम म्हणजे छान सुटसुटीत झालाय आणि मोकळा झालाय. तर 80% शिजवायचा, म्हणजे दम दिल्यानंतर हा 100% पूर्ण शिजतो आणि असा मोकळा सुटसुटीत तसाच्या तसा राहतो. आणि तांदळाचं पाणी थोडंसं उरून ठेवायचंय आपल्याला, नंतर जेव्हा दम देऊ ना तेव्हा आपल्याला टाकायला लागतं हे पाणी. वाटण वाटून घ्यायचंय, भरपूर असा लसूण, मीडियम तिखट मध्ये अशा हिरव्या मिरच्या घेतल्या मी 4, आणि छोट्या छोट्या अगदी, आणि 1 टोमॅटो. फाईन पेस्ट तयार करायची आपल्याला याची. तर असं टोमॅटोचे आपलं वाटण वाटून झालंय, प्युरी तयार करून झालीये. आता चिकनला फोडणी देऊन घेऊया आपण. ज्या कढईमध्ये तांदूळ शिजवले त्याच कढईमध्ये इथं फोडणी देते चिकनला, कारण खूप जाड कढई ही, आणि आपल्याला दम देण्यासाठी एकदम जाड तळाचं जे भांडं असणार आहे ते भांडं लागतं. कढई गरम झाली की 2 पळी तर तेल टाकून घेते मी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं काजू तळून घ्यायचे आधी गार्निशिंग साठी. असे थोडेसे लाल रंगावरती आपल्याला इथं काजू तळून घ्यायचे छान. काढून घेऊया, गॅस कमी करते आणि काढून घेते. बघू शकता असे मस्त छान ब्राऊन रंगावरती तळून घेतले. तेल आपलं गरमच आहे. 1 चमचाभर जिरे छान तडतडले की आपल्याला इथं कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला लाल रंगावरती छान आता भाजून घ्यायचा आहे, हा परतून घ्यायचा आहे. गॅस फुल करायचा आहे कांदा टाकल्यावरती. आणि तुम्हाला खडे मसाल्यांचा जास्त फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही इथं पण खडे मसाले घालू शकता, पण ऑलरेडी आपण भाताला खडे मसाले वापरले त्यामुळे नाही टाकले तरी इथं चालतात. आता कांदा छान लाल रंगावरती परतून घेते मी. कांदा लाल रंगावरती आलाय आपला, छान परतलाय आता मस्त. आपण आता इथं प्युरी तयार करून घेतली आहे वाटण, ती इथं टाकून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही प्युरी एकदम पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. झाकण ठेवायचं म्हणजे लवकर ग्रेव्ही परतेल आपली. ग्रेव्ही बघू शकता छान परतली आहे, झाकण ठेवल्यामुळे पटकन परतते. असं कडेने तेल सुटलं म्हणजे याचा अर्थ आपली ग्रेव्ही परतली आहे. आता मॅरिनेशन केलेलं आपल्याला इथं चिकन टाकून घ्यायचं आहे, आणि याच्यामध्ये आता कुठलेही मसाले आपल्याला टाकायचे नाहीये. ऑलरेडी आपण मॅरिनेशन करताना सर्व मसाले इथं वापरले. चिकन फुल गॅसवरती आपल्याला इथं परतून घ्यायचंय छान. गॅस फुल केलाय मी इथं. थोडंसं परतलं की झाकण ठेवायचं आणि गॅस मिडियम करायचा आहे, म्हणजे आपोआप त्याला चिकनला असं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच चिकन शिजतं. आपण एक्स्ट्राचं थोडंसं पाणी टाकणार आहे, अगदी अर्धी वाटी असं पाणी टाकणार आहे आपण फक्त. 2-3 मिनिटं झाले, बघूया आता. थोडं पाणी सुटायला लागलंय चिकनला आणि असं छान परतलं पण आहे. तर आपण आता चिकन जे मॅरिनेशन केलं होतं त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून येतं, मी पाणी टाकून घेते.
गॅस फुल करायचा. आपल्याला खूप जास्त पाणी तर वापरायचं नाहीये, कारण चिकन शिजण्यासाठी खूप जास्त पाणी नाही लागत. चिकन पटकन शिजतं. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही आधी पण चिकन शिजून घेऊ शकता कुकरमध्ये. एक ते 2 शिट्ट्या लागतात चिकन शिजण्यासाठी, पण ते ओव्हर कुक होतं. त्यामुळे मी ह्या पद्धतीने, आणि मसाले छान मुरलेत जातात असे, त्यामुळे मी ह्या पद्धतीने असे बनवते. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर छान टेम्पटिंग दिसतंय, बघू शकता एकदम मस्त. चिकनला छान उकळी फुटली की गॅस कमी करायचा, लो टू मीडियम हीटवर, आणि झाकण ठेवून घ्यायचंय. आपल्याला 70 ते 80% चिकन शिजून घ्यायचंय. इथं गॅस मीडियम केलाय, मीडियम टू लो. आता 80% चिकन शिजण्याची वाट बघूया आपण. चिकन बघूया आता शिजलंय का. अजून मधून 2 ते 3 वेळा मी इथं चिकन हलवून दिलं, तर आपलं चिकन 70 ते 80% इथं शिजलंय. बघू शकता असं तुटतंय थोडंसं. आता आपण याच्यावरतीच लेअर देणार आहे. आता लेअर देऊन घेऊया. सर्वात आधी आपल्याला बरिस्ता टाकून घ्यायचा इथं, त्यानंतर पुदिन्याची पानं, कोथिंबीर, थोडासा बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा इथं. आणि मी 2च लेअर लावते, एक चिकनचा आणि एक राईसचा, कारण बिर्याणी आपली थोडीच आहे, त्यामुळं कमी 2 लेअर मध्ये पण होती अशी अर्धा किलोची बिर्याणी. आणि आता संपूर्ण असा मोकळा सुटसुटीत असा आपल्याला इथं राईस टाकून घ्यायचा आहे. पूर्ण एकसारखा करायचा. बिर्याणी जो मसाला घेतलाय तो पूर्ण टाकते इथं आता मी. आणि बिर्याणी सर्व करताना छान दिसावी म्हणून फक्त मी इथं फूड कलर वापरते. हा ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल, म्हणून मी तुम्हाला साहित्यामध्ये दाखवलं नाही. काजू टाकायचे आपल्याला तळून घेतलेले. तूप टाकून घ्यायचंय आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे किती टाकायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं टाकू शकता. आणि आपण उरून ठेवलेलं जे भाताचं पाणी आहे ते अर्धी वाटी आपल्याला इथं टाकून घ्यायचंय. मी अंदाजाने अर्धी वाटी टाकते. झाकण ठेवायचं पॅक, त्यावर अशी जड वस्तू ठेवायची काहीतरी, म्हणजे वाफ जात नाही पूर्ण. तुम्ही याला कणकेचं पण असं साईडने करू शकता स्टिक, पण यामध्ये माझी अजिबात वाफ जात नाही या भांड्यातनं. हे असं भांडं वरून असं झाकण ठेवलं आणि जड काहीतरी वस्तू ठेवली तर अजिबात वाफ जात नाही. तर आता 15 ते 20 मिनिट आपल्याला छान दम देऊन घ्यायचा आहे बिर्याणीला. आणि एका साईडला तव्यावर ठेवायची. आपल्याला तवा गरम करायला ठेवलाय मी एका साईडला. आता ज्या गॅसवर आपण बिर्याणीला दम दिला होता त्याच गॅसवर मी तवा शिफ्ट करून घेतलाय. आणि करपू नये म्हणून आपण असं तव्यावरती बिर्याणीचं भांड तव्यावरती ठेवलं की 5 मिनिटं फुल गॅसवर ठेवायचंय, आणि नंतर 15 मिनिटासाठी कमी गॅसवर ठेवायचंय आपल्याला. आणि दम दिल्यानंतर 15 ते 20 मिनिटं झाकण उघडायचं नाहीये. 15 ते 20 मिनिटानंतरच आपल्याला बिर्याणीचं झाकण उघडायचंय, म्हणजे ती छान मुरते. 15 ते 20 मिनिटं झाले आणि दम देऊन 15 ते 20 मिनिटं झाले, आणि दम दिल्याच्या नंतर पुन्हा 15 ते 20 मिनिटं तसंच ठेवले होतं आपण. तर आता उघडून बघूया कशी झाली आहे बिर्याणी. बघू शकता एकदम अशी टेम्पटिंग दिसते, अशी बघता क्षणी तोंडाला पाणी येतंय. तर बघू शकता एकदम छान झाली आहे. सर्व करून घेऊया. तर तुम्ही बिर्याणीचा असा लेअर बघू शकता, दोन्ही पण 2च लेअर असे मस्त 2च ठेवले आपण लेअर, पण एकदम मस्त दिसतंय. आणि चिकन पण आपलं छान शिजलंय असं रसरशीत अगदी. तांदळाचा पण एक दाणा असा मोकळा सुटसुटीत झालाय, बघू शकता असं मस्त झालंय. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने सांगितली मी. आता चिकन कसं शिजलंय ते बघूया आपण. चिकन कसं शिजलंय हे बघूया. अगदी अलगद बाजूला होतंय, याचा अर्थ आपलं चिकन छान असं रसरशीत शिजलंय. आणि राईस पण असा खूप मोकळा झालाय, पण अगदी असा मऊ असा शिजलाय, बघू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. तर साध्या सोप्या पद्धतीची अशी मस्त चमचमीत चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.